नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून. राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक संवेदना प्रकट केल्यात. रायगड जिल्ह्यात तळीये केवनाळेमध्ये दरड कोसळली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात दरड कोसळली आहे. राज्यात एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून हे मृत्यू झाले. रायगड जिल्ह्यातल्या महाड, माणगाव, पोलादपूर आणि कोलाडमध्ये पुन्हा जोरदार पाऊस सुरू झालाय. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, आंबा धोक्याच्या पातळीवर आहेत आणि ओसरत चाललेलं पुराचं पाणी आता पुन्हा भरायला लागलंय. बातमी आहे रायगडमधून. रायगडमधील महाडमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. तळीये या गावातील 36 घरांवर दरड कोसळली आहे आणि या दुर्घटनेत 49 जण मृत्युमुखी पडलेत, तर ढिगाऱ्याखालून 49 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत, तर अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पुण्यातील मालुसरे कुटुंबियांचा समावेश आहे. पुण्यात लॉकडाऊन असल्याने भात शेतीसाठी ते गावी गेले होते. तळीये दरड कोसळल्याने या दुर्घटनेत एकूण 32 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यात मालुसरे कुटुंबातील 5 जण दगावले. तर इंडियन आर्मी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग अशा दोन्ही बाबतीत बचाव कार्यात मदत केली जाणार. एकूण 15 टीम या बचाव आणि मदत कार्यात असणार आहे. कोकणात 2005च्या पुरापेक्षा भीषण पूर आल्याची भावना चिपळूण आणि महाडमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे, तर दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे शोकाकुल वातावरण आहे. महाड तालुक्यात सावित्री नदीला आलेल्या महापुरामुळे महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. महाड शहरातील हजारो नागरिक महापुराच्या पाण्यात अडकलेत. वीज पुरवठा खंडित झालाय, मोबाईलला नेटवर्कही नाहीये आणि त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. या भयभीत झालेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. पोलादपूर तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे या गावात गुरुवारी रात्री दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले होते, तर सुतारवाडी गावातही दरड कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला. रायगडमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसलाय. रायगडमधील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. रायगडमधील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले. महापुराचा सर्वात मोठा तडाखा चिपळूणला बसलेला आहे. या महापुरात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या बुडाल्या होत्या. आता पुराचं पाणी ओसरल्यानंतर पुराची दाहकता किती आहे ते दिसून येत आहे. अनेक गाड्या अस्ताव्यस्त पडून असलेल्या पाहायला मिळतात. कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. कोकणातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्य आणि रस्त्यावरील अडथळे हे दूर करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या. महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीनं अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचाव कार्याला बचाव पथकं आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली आहे. महाडमध्ये सुरू असलेल्या मदतीबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली आहे. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. पूरग्रस्त भागात पिण्याचं पाणी आणि अन्नाच्या पाकिटांचा पुरवठा करा, नागरिकांना मदत करा अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली. पूर असलेल्या भागात एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची कुमक पाठवण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. गुरुवारी रात्रीपासून कोल्हापूर, सांगली भागातील लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आष्टा, इस्लामपूर, पळसू या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे अशी ही माहिती त्यांनी दिली. कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचवली जात असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. पूरग्रस्तांना रॉकेल, अन्नधान्याची मदत सुरू केली आहे. विभागाला स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या असून शिवभोजन थाळीद्वारे मदत करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले. पूरग्रस्त भागातील मोठ्या रुग्णालयात
पेशंटसाठी बेड राखीव ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। आरोग्य विभागाच्या दृष्टीने पुराच्या तडाख्यात असलेली गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करण्यात आला असल्याचंही टोपे म्हणाले। राज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे। चर्चेनंतर राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यासाठी सैन्य दलांच्या मदतीनं राजनाथ सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन दिलंय। संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षित स्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाशी किंवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। कोयना धरणामधून 50,000 क्युसेक पर्यंत पाणी सोडण्यात आलंय। कोयना धरणातून विसर्ग होणारं पाणी सध्या महाराष्ट्र बॉर्डरवरील राजापूर धरण पर्यंत पोहोचलं असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे। तसंच हे पाणी कर्नाटकमधील अलमट्टी धरणापर्यंत पोहोचलं नसून अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्यात यावा याविषयी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला आहे। कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि आता पूर परिस्थिती याबाबत सरकारला कोणतेही गांभीर्य नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। 2 वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापुरात पूर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः फील्डवर होतो, तरीही जयंत पाटील यांनी कुठे गेले पाटील असा सवाल केला होता। आता मी त्यांना विचारतो कुठे गेले पाटील अशी खोचक टीका जयंत पाटील यांच्यावर त्यांनी केली। 2005ला जेवढा पूर चिपळूणला आला होता त्याहून कितीतरी पटीने जास्त मोठी आणि धोकादायक पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। या पुरामुळे चिपळूणकर अक्षरशः रस्त्यावर आले असल्याची भावना चिपळूणमधील नागरिकांनी व्यक्त केली। तर चिपळूण बाजारपेठमध्ये आता पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे। पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या भागात मदत कार्यात देखील जोरात सुरू आहे। तर इथले व्यापारी देखील आपल्या दुकानांची परिस्थिती पाहण्यासाठी दुकानात दाखल झाले होते। या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं। चिपळूणमधील महापुराचा फटका इथली महत्त्वाच्या पुलांना देखील बसलेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पुलाच्या भरावाला महापुराचा दणका बसून या पुलाचा मोठा भाग वाहून गेलाय आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद आहे। चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे चिपळूणच्या अपरांत कोविड सेंटरलाही चहूबाजूंनी पाण्याने वेढलं होतं। याच कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झालाय। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। तर ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। खेडच्या पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे। 3 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेलं आहे। अजून काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली। तर रत्नागिरीच्या खेडच्या बाजारपेठेचं पुराच्या पाण्याने मोठं नुकसान झालंय। पुराच्या पाण्याने बाजारपेठेची हानी झाली आहे। दुकानांमध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। अनेक व्यापारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। खेड तालुक्यातील बिरमणी या गावात दरड कोसळली आहे। तर गुरुवारी रात्री या गावात डोंगर खचून 4 घरांवर ही दरड कोसळली होती। एक कुटुंब अजून दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। तर पोसरे बौद्धवाडीत देखील दरड खाली येऊन 17 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। खेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचं पाणी शहरात शिरलं होतं। खेडमध्ये पुराच्या पाण्याचा फटका वाहनांना बसलाय। वाहनं पुराच्या पाण्यात वाहून जात होती। पुराच्या पाण्यामुळे अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। मुसळधार पावसामुळे डिगवळे नाटळ गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे। डोंगर खचून घरावर डोंगर कोसळलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दिगवळेत एकाचा मृत्यू देखील झाला। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोराला पावसाने झोडपून काढले। आंबेरी येथील कर्ली नदीला पूर आल्याने आंबेरी पुलावर पाणी आलं होतं। तब्बल 2 दिवस वाहतूक खोळंबली होती आणि या पुलावर पाणी आल्याने माणगाव खोरातील 27 गावांचा संपर्क देखील तुटला होता। रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, पोलादपूर आणि कोलाड या ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, आंबा नदीनं धोक्याच्या पातळी गाठलेली आहे आणि या जोरदार पावसाने
रेस्क्यू टीमला अडथळा निर्माण होत होता। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे। पावसामुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर जवळपास 15 फूट पाणी साचलंय। ताराराणी चौक ते दसरा चौक या दरम्यान तर जलाशय तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। कोल्हापुरात राजारामपुरी परिसरात झाड कोसळलंय, त्यामुळे राजारामपुरी परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा फटका आता कराडसह इतर गावांना बसलाय। कराड सांगली सीमेवर असलेल्या कासेगावमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं। गावातील लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांप्रमाणेच अनेक गरीब कुटुंबांना देखील पुराचा मोठा फटका बसलाय। येथील नागरिकांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय। अन्नधान्य, कपडे सर्व काही पुराच्या पाण्याने हिरावून नेलंय। सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून एनडीआरएफ कडून मिरगावमधल्या 200 ग्रामस्थांची सुटका करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना वेळीच मदत मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला। सांगलीत महिलांनी कृष्णामाईची ओटी भरली आहे। महापूर येऊ नये तसंच पाणी ओसरण्याची प्रार्थना या महिलांनी केली। अकोला जिल्ह्यातही जोरदार पाऊस बरसलाय। तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर येथील नागझरी नदीला पूर आलेला होता। या पुरामुळे उकळी वागरगाव रोडवरील पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याचं चित्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यांवरच खड्डे पडले असल्याचं समोर आलंय। ठाण्यात लुईसवाडी सर्व्हिस रोड लगतच एकनाथ शिंदे यांचा बंगला आहे। या ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले। भिवंडीतील ओढ्यात 2 मुले वाहून गेल्याची घटना घडली आहे। शोधकार्य सुरू असून चिंदीपाडा परिसरातील ओढ्यात पोहण्यासाठी गेलेली ही 2 मुले होती, ती वाहून गेली आहे। पुणे शहरात आज दिवसभरात कोसळणाऱ्या पावसामुळे गेल्या 12 तासात 15 ठिकाणी झाडं पडली असल्याची घटना घडली आहे। रास्ता पेठेत पडलेल्या झाडामुळे रिक्षा चालक आणि एक पादचारी महिला जखमी झाली आहे। अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील दुचाकीचा अपघात झालाय। डाळिंबी कोळंबी जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली असून या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला। सोलापुरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन करण्यात आले। 77 जणांनी राज्य महामार्गावर रक्तदान करून सरकारचा निषेध केला। विरारमध्ये दूध व्यावसायिकाला 8 ते 10 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे। बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली असून 2 लाखांची जबरी चोरी देखील करण्यात आली। बातमी आहे धुळेतून। धुळे जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय। अतिशय अरुंद असलेला हा संपूर्ण दगडी पूल वाहतुकीसाठी आता धोकादायक बनला असल्याचं कळत आहे। तर गटशेती प्रोत्साहन निधी तातडीनं देण्याची मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटशेतीला प्रोत्साहन करण्याकरता योजना सुरू करण्यात आली होती, पण आघाडी सरकारने ही योजनाच बंद पाडली। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।